हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमच्या भेटीस आलेली आहे आणि घेऊन आली आहे तुमच्यासाठी झणझणीत मिसळ. तर बघा, मिसळवरती थोडंसं मला बोलावंसं वाटतं आहे. एकच नंबर विषय मिसळ असावी तर सातारची, जी खाल्ल्यावर घाम पण फुटला पाहिजे आणि अजून एक वाटी रस्सा द्या की असं तोंडातून शब्द पण फुटला पाहिजे. तर बघा मंडळींनो, मी आहे सातारची. तुम्ही कुठून आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर सातारचा एक खास डायलॉग खास तुमच्यासाठी. काय म्हणताय, मिसळ तिखट आहे? अरे भावा, ती तिखट नाही, तो सातारचा तडका आहे. एकदा चाकून तर बघ, विषय हार्ड आहे. मस्त आहे ना आपली सातारी भाषा. चला तर मग मिसळच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी सगळे जे काही कटिंग करून घेतलेले साहित्य होतं ते तुमच्यासोबत शेअर केलं. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे. आणि आता तेल गरम करून मस्त याच्यामध्ये अद्रक, लसूण, टोमॅटो, कांदा आणि कढीपत्ता आहे मी असं छान असं व्यवस्थित भाजून घेत आहे. आता हे भाजून छान झाला कांदा की वरती त्याच्यावर लाल बुंद असं टोमॅटो टाकायचं आणि ते देखील पागळेल असं इथपर्यंत भाजून घ्यायचं. आणि त्याला लवकर पागळण्यासाठी तुम्ही मीठ पण घालू शकता बरं का ताईंनो. तर आता इथे सगळे बेसिक मसाले मी याच्यामध्ये घातलेले आहेत. अगदी जगभराचे मसाले म्हटलं तरी चालेल. धना पावडर, हळद पावडर, लाल तिखट मिरची पावडर, त्याच्यानंतर गरम मसाला वगैरे. आणि हा आहे आपला आज खास असा मिसळचा झणझणीत पोट्टे मसाला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हा पोट्टे मसाला एवढा सुंदर आहे, खायला पण टेस्टी आणि मिसळला तर एवढी छान तरी येते. आणि रंग तर तुम्ही मिसळचा बघालच आता पुढे मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि सगळं असं भाजून व्यवस्थित झालं की त्याच्यामध्ये मग शिजवून घेतलेली मटकी आणि त्याचं ते पाणी आहे ते टाकायचं. नशी तयार झाली आपली मस्त झणझणीत तरीदार अशी लाल बुंद सातारची झणझणीत अशी मिसळ. एकदा नक्की तुम्ही ट्राय करा आणि खाऊन बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. तर बघा मंडळींनो, प्रत्येक भागातील मिसळ बनवण्याची पद्धत, त्याची टेस्ट अगदी वेगवेगळी असते. कोल्हापुरी मिसळ वेगळी, पुणेरी मिसळ वेगळी, सातारची मिसळ वेगळी. प्रत्येक भागात आपल्या चवीनुसार मिसळ ही बनवली जाते. चला तर मी आता छान अशी ते प्लेटमध्ये मिसळ सर्व करते. सर्वप्रथम इथे मी कुरकुरीत असा फरसाण घेतला. फरसाण तर कोणाला आवडत नाही, सगळ्यांच्याच आवडीचा असतो. त्याच्यावरती मस्त अशी मी मटकी जी आहे शिजवून घेतलेली ती घातली. आणि आता याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली तरी. सातारची झणझणीत मिसळसाठी लागणारं सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हा भाग, ती म्हणजे आपली मिसळची तरी. थोडासा कांदा घेतला आणि त्याच्यावरती हिरवीगार कोथिंबीर भुरभुरून घेतली. कशी वाटली मग मंडळी मिसळ? नक्की या खायला. बाय बाय.